मित्रांनो नमस्कार. मी बाळासाहेब सेलगरे आणि आपल्या गावठी विश्लेषण या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं असतं की आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना या जे काही देशामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याची थोडीफार का होईना सखोल माहिती मिळाली पाहिजे. मित्रांनो, सध्या भारत आणि शेतीविषयी विषय असल्यामुळं आपण आज घेतलेला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक व्यापार करार घडून आलेला आहे आणि त्याच्यावरती सर्वत्र सध्या चर्चा चालू आहे की अमेरिकेची जी शेतकरी आहे त्यांच्यासाठी भारतीय बाजारपेठ असणारी ही आपल्या सरकारने खुली केलेली आहे. त्यामुळे काय होणार, त्यावरती अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या मालावरती भारत सरकारने 0% आयात शुल्क आकारलेलं आहे. म्हणजे जे टॅरिफ ट्रम्पने आपल्यावरती म्हणजे भारतावरती 18% जवळपास असणारा टॅरिफ लावलेला आहे, जो त्यांच्यावरला आयात शुल्क आहे. तसंच त्याचा जर माल आपल्या भारत देशामध्ये येत असेल तर त्याच्यावरती कुठलाही शुल्क आकारला जाणार नाही. तो माल जसा आला आहे तसा या ठिकाणी विकला जाईल आणि इथल्या शेतकऱ्यांचं असणारं नुकसान होईल, अशी एक भीती सर्व स्तरातून व्यक्त केली जाते आहे. अर्थतज्ज्ञ, शेतकरीसुद्धा यावरती, शेतकरी, कृषीतज्ज्ञ जे कोणी असतील ते सर्व या ठिकाणी याच्यावरती चिंता व्यक्त करत आहेत की येणाऱ्या काळामध्ये जर सोयाबीनची आयात जास्त झाली, कापसाची आयात जास्त झाली तर निश्चितपणाने याच्यावरती शेतकऱ्यांच्यावरती असणारा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे सर्व स्तरातून याच्यावरती असणारी चिंता व्यक्त केली जात आहे.